नाटकासाठी काय असतं की एखाद्या थिएटरमध्ये साधारण 600 ते 700 लोक आलेली असतात. हा मिनिमम पकडूया आपण 600 ते 700 लोक. तर तेव्हा त्या कॅरेक्टरचा मेकअप खूप वेगळा असतो. आपण चेहरे बघतो नाटकातल्या ऍक्टर्सचे, तर तिथे आपल्याला कळतं की डार्क मेकअप केलेला असतो. तर ह्याच्या मागचं कारण काय असतं की समजा 700 लोक आलेली आहेत, तर रांगेत 700व्या बसलेल्या माणसाला सुद्धा त्या आर्टिस्टच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन दिसणं फार गरजेचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं की तुम्हाला हायलाईट्सवर खेळायला लागतं. कारण स्टेजवरचे लाईट कसे आहेत ते स्टेजवरचे लाईट बघून तुम्हाला मेकअप करायला लागतो. आणि मग त्याच्यामुळे मग तो जो केलेला मेकअप आहे तो मागे बसलेल्या माणसाला दिसणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तसा मेकअप करायला लागतो. कॅमेराला काय होतं की कॅमेरा हे माध्यम फार वेगळं आहे. कॅमेरा आणि आत्ताचं जे आपल्याकडे जे काही नवीन नवीन कॅमेरा झालेले आहेत, लेन्सेस आलेले आहेत किंवा टेक्नॉलॉजी इतकी मोठी झालेली आहे की तुम्ही जरा काही जास्त दिसलं ना की तो कॅमेरा तुमच्या इथे लागला, तुमचा क्लोज लागला की ते दिसतं लगेच. मग ते फार घाण दिसतं काही काही वेळेला. तर त्या गोष्टी कॅमेरासाठी आपल्याला नो मेकअप लुक जसं आपण म्हणतो तसं तुम्हाला स्किनच्या जवळ जाऊन काम करायला लागतं.